पंच आप्पा यांचा इथे सत्कार होता, आत्माराम कोहली कोंबडपुजे, आणि दुसरे पंच आमचे प्रफुल्ल अर्थात पप्पू भाऊ यांचा देखील इथं पॉकेट्स सन्मान चिन्ह शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान होणार आहे. पीटीसी लाईव्ह मध्ये आपण स्क्रीनवरती बघू शकता. चला संघ, चला बक्षिस देणार नाही आम्ही, नाही तर करंजा बेलवली फायनलचे 2 संघ या लवकर. उचुंबे संघ तर यानंतर समालोचक सागर पाटील यांचा देखील सन्मान करायचा आहे. आज दिवसभर ज्याने धाड 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 गोळ्या धाडल्या, बकासुरापेक्षा जबरदस्त धावला, तो सागर पाटील याचा इथं सत्कार करायचा आहे. दन दनादन दे दनादन कॉमेंट्री क्षेत्रातील 18 गावचा एकच वाघ सागर पाटील पारगाव याचा इथं सन्मान करायचा आहे. शाल पुष्पगुच्छ सकाळी 500 रुपये बक्षीस सुहास भाऊ यांनी त्याला दिले आहे आणि त्याचा इथं सन्मान. खूप मजेशीर समालोचन केलं त्याने, कॉमेंट्री खूप छान. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सागर पाटील पारगाव याचा सन्मान. पुढचा सन्मान आहे पीटीसी लाईव्हचा सन्मान केतन दलवी. पीटीसी लाईव्ह कोण असेल तुमचा सन्मान? केतन या लगेच. पुढचा सन्मान चला केतन. तर पुढचा सन्मान प्रणय म्हात्रे गोडावे यांचा इथं सन्मान करायचा, ज्याने आज दिवसभर स्कोरिंग केली आहे, गुणलेखन केलंय, त्या प्रणयजी म्हात्रे यांचा सन्मान करायचा आहे. शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन त्याचा सन्मान होत आहे. सर्वांनी या स्पर्धेसाठी सेवा दिली आहे, सर्वांचा आम्ही आभार मानतो. ज्ञानेश्वर कोहली DR यांनी देखील पिचची आखणी केली, जगदीश नाईक सर्व त्यांनी या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान दिलं. सर्वांचं कोणाचं चुकून नाव राहिलं असेल तर आम्ही माफी मागत आहोत. मात्र सर्वांनी खूप मोठी सेवा या 40+ स्पर्धेसाठी दिली, सर्वांचं खूप मोठं योगदान आहे, धन्यवाद. तर आता मात्र आपण मुख्य बक्षीस समारंभाकडे बोलत आहोत. प्रणय जसा वरती येईल तसा आपण आता मॅन ऑफ द मॅचच्या चषक मावटे राहिलेला आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे? प्रणय इकडे तो कागद दे, ये तिकडे खालीच. कोण आहे माझ्याकडे ना? मॅन ऑफ द मॅच सचिन तांडेल. 3 धावा 1 षटकार का 12 धावा. सचिन तांडेल मॅन ऑफ द मॅच आहे का? गेला आहे ना? ये लवकर. सचिन तांडेल मॅन ऑफ द मॅच आणि त्याला ट्रॉफी देऊन तिथं सन्मान केला जाणार आहे. तर आता उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देण्यासाठी मी सचिन खारकर त्यांच्या माध्यमातून आम्हाला बिस्लरी बॉक्स 10 दिले गेले, त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी आणि ब्रँडेड शूज दिले जाणार आहेत. आणि तो क्षेत्ररक्षक आहे ज्याने या 4 कॅचेस स्पर्धेमध्ये पकडल्या, तो राजेश पवार. 4 झेल त्याने आज दिवसभर टिपल्या आणि त्याला शूज बूट आणि ट्रॉफी देऊन सन्मान केला जाणार आहे. राजेश साठी हा किती महत्वाचा दिवस आहे. एवढं मोठं बक्षीस 40+ मध्ये फिल्डरसाठी. पायाला खूप मोठी इजा आहे तरी देखील त्यानं क्षेत्ररक्षणामध्ये 4 झेल पकडल्या. आता बेस उत्कृष्ट गोलंदाजाचं कूलर आहे ते देण्यासाठी मी संजय कांबळे यांचे पिताशी अवेलेबल नाहीत, तर संजय कांबळे याला मी विनंती करतोय की आपण ते उत्कृष्ट गोलंदाजाचं कूलर द्यायचं आहे. आणि तो खेळाडू ठरलाय ज्याने 4 षटकामध्ये 36 धावा 5 गडी बाद केलेत, तो आहे पुन्हा एकदा ज्याने मॅन ऑफ द मॅच घेतली, तो सचिन तांडेल. कूलर ट्रॉफी सचिन तांडेल थोडं थांबायचं आहे. आता आम्ही तुमच्याकडे येत आहोत. सचिन 40+ मध्ये खेळताना आमचं हे आयोजन 1 दिवसामध्ये एवढं मोठं नियोजन, आयोजन, जेवण आणि अशा प्रकारची बक्षिसं याच्या अगोदर तुम्ही कुठे खेळलात, मात्र या उलव्यामध्ये खेळताना कसं वाटलं या स्पर्धेमध्ये आणि काय सांगणार आमच्या आयोजनाबद्दल?
उलव्यामध्ये आम्ही नेहमी खेळायला येतो आणि आयोजन खूप सुंदर असते. आम्ही आमच्या आता 9च गाडी होते, आम्ही येणार नव्हतो, परंतु नरेश पाटील म्हणाले की आपल्याला जायचं आहे आणि फायनल मारायचं आहे. नसते आले तर पूर्ण एंट्री घेणार होतो त्या दिवशी, तरी चालला असता. आणि हे बक्षीस आता पुढचं बेस्ट फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आहे ते बक्षीस देण्यासाठी आता सुहास भाऊ पाटील आपण पुढे यायचं आहे आणि प्रदीप खारकर दोघांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज. धावा बघा, कमी धावामध्ये आता ही बॅट्समन भेटलाय. त्याला कारण एकच आहे की पारगाव संघ बाहेर झाला टायमावरती, त्यामुळे हे लो स्कोरिंग मध्ये बॅट्समनचा फक्त 39 धावांमध्येच ही बॅट्समन भेटलाय. कारण एकच दिवशी स्पर्धा आहे आणि तो ठरलाय. विचुंबे 40+ संघाचा 17 चेंडूमध्ये 39 निलेश जुवेकर. लो स्कोर, कमी धावामध्ये, कारण एक दिवशी स्पर्धा असते बघा. अशीच बक्षीस जात असतात. एखादा शेलाडू 100 काढतो पण तो बोकेच्या शेने हरल्यानंतर बक्षीस गेलं, असं होतं. तर आता मी विनंती करतोय, तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस घेण्यासाठी जो तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला विचुंबे संघ, तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस घेण्यासाठी यायचं आहे आणि ते देण्यासाठी मी बालाराम म्हात्रे उलवा आणि त्यांच्यासोबत एकनाथ खारकर या दोघांना विनंती करतो आपण खाली यायचं. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस हे द्यायचं आहे आपण विचुंबे 40+ संघ. चला सर्व संघ या, तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी मारणं ही देखील खूप मोठी गोष्ट आहे. रामशेठ पाटील या, आपण पण आपला संघ आहे. विडीशेठ पाटील, विचुंबे संघ या स्पोलिओमध्ये 40+ मध्ये पहिल्यांदा आला आणि या पहिल्यांदा आयोजनामध्ये त्याने 4 छान लावलं. विचुंबे 40+ संघ तृतीय क्रमांक. 12 संघांमधून हे 3 संघ बेलवडी, करंजा आणि विचुंबे. मोर्या. चला थँक्यू. मग रामशेठ पाटील आपण वरती बसायचं आहे. आता दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस घेण्यासाठी यायचं आहे करंजा संघ. नयन फली यांचा संपूर्ण संघ यायचा आणि दीपक शेठ खारकर यांना विनंती करतो आपण यायचं आहे. अमित पाटील, दीपक शेठ खारकर, संदीप खारकर आपण यायचं आहे. दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस 15,000 रुपये. तिसऱ्या क्रमांक 8,000 होते, दुसऱ्या क्रमांक 15,000 रुपये आणि भव्य दिव्य अशी ट्रॉफी इथं आपण देत आहोत. आपण लाईव्ह मध्ये बघू शकता. हे बक्षीस दुसरा क्रमांक 15,000 आणि चमचमणारी अशी ही ट्रॉफी आपण इथं देत आहोत. करंजा संघाला शेवटच्या क्षणामध्ये फायनल गेली आहे, काही हरकत नाही, मात्र खूप छान खेळ त्या संघाने दाखवलाय. नयन फली, थँक्यू व्हेरी मच. चला आता आपण सिरीज साठी आयडीएन स्पोर्ट्सची बॅट आहे, प्लेअर एडिशन ना, आयकॉन एडिशनची एक जबरदस्त ब्रँडेड सायकल आहे आणि ट्रॉफी आहे. आणि ती सिरीज किती धावांमध्ये गेली आहे? 23 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 45 धावा आणि 1 विकेट, म्हणजे 50 झाले पॉइंट आणि ती मिळाली. आणि मी ती आम्हाला पुरस्कृत केली आहे. आकाश म्हात्रे, सॅसी केकचे ऑनर यांच्या माध्यमातून आम्हाला ही सायकल दिली गेली आहे. आणि ही सायकल, ट्रॉफी आणि आयडीएनची बॅट ज्या खेळाडूला जात आहे तो खेळाडू आहे करंजा संघाचा नयन थली. 23 चेंडू 45 धावा. नयन कुठे आहे? मग बक्षीस नाही देणार. या 40+ आहे म्हणून सर्व सूट आहे. त्याला पण वाटलं नव्हतं त्याला भेटेल, तो काय थांबणार आहे, कारण लो स्कोरिंग मध्ये झालंय सगळं हे काम. मी विनंती करतोय सुहास भाऊ पाटील या आणि संदीप खारकर दोघांनी याचा निवृत्ती खारकर आपण आपली बॅट द्यायची आहे. आणि भाऊ आपण सायकल संदीप खारकर यांनी ऍक्च्युअल नयन थली नाहीये, त्यामुळं आता फक्त करंजाची छोटीशी आपण बाईट घेणार आहोत ते खेळाडूची. का या उलव्यामध्ये खेळताना 40+ वुडनला स्पर्धा होतात, पण उलव्यामध्ये ही स्पर्धा झाली आहे, कसं वाटतंय? निलेश जुवेकर 44 पॉइंट झालते आणि याचे 50, म्हणजे निलेश 6 पॉइंटने तुझी सिरीज गेली आहे. 6 धावा कमी पडल्या निलेश. बाईट द्यायचं. कसं वाटलं उलव्याचं आयोजन, जेवण, एवढं ट्रॉफ्या, सायकल, आपण 40+ खेळता, असोसिएशन तिकडे खेळतात,
तेवढं बक्षीस नसतं, पण या स्पर्धेमध्ये एवढं मांडव वगैरे, एवढी सजावट, सर्व लाईव्ह वगैरे कसं वाटलं जर आम्हाला तुमचं मनोगत सांगा. नाही, खरोखरच आम्ही पहिल्यांदाच आलो इथे खेळायला. ते नयननी ते आमची टीम टाकलेली, पण खरोखर आत्तापर्यंत जेवढे पण टुर्नामेंट आम्ही खेळलो आहे 4-5 वर्ष, त्यातलं हा टॉपचं आयोजन आहे. आणि खरोखर आम्ही खुश झालो. मागाशी पण जेव्हा आम्ही दिवसभर इथं होतो, आम्हाला जेवण मिळालं, टाईम टू टाईम पाणी, चहा सर्व सोय झाली. त्याबद्दल मी ऑलवेज त्यांचा धन्यवाद मानतो. थँक्यू. अशीच टुर्नामेंट भरवत राहा. थँक्यू व्हेरी मच. खूप छान मुलाखत दिली. आणि आता ही सायकल नयन थली अवेलेबल नसल्यामुळं त्यांच्या प्रतिनिधीने बक्षीस घेतलेल्या सायकल, बॅग, ट्रॉफी आणि आता प्रथम क्रमांक 30,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी दीपक शेठ खारकर यांना पुन्हा एकदा विनंती करतोय. हे सर्वात मोठं बक्षीस देण्यासाठी यायचं आहे. दीपक शेठ खारकर आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते 30,000 रुपये आणि चॅम्पियन आहे बेलवली क्रिकेट संघ. या बेलवली नरेश पाटीलचा पूर्ण संघ 8 गडी घेऊन हा खेळाडू आला होता. 8 मावल्यानं घेऊन हा मैदानामध्ये उतरला. 3 बाहेरचे घेतले आणि फायनल मारली. आणि रामशेठ पाटील यांना देखील मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते देखील ही ट्रॉफी द्यायची आहे. अमित पाटील आहेत आमचे. अमित पाटील तुमचा मित्र आहे बघा. नरेश पाटील इथे बोलता. अमित पाटील या नरेश पाटील तुम्हाला बोलत आहेत. आणि चॅम्पियन बेलवली क्रिकेट संघ. एंट्री टाकत नव्हता नरेश, सांगलो तुम्ही भरणार नाही, नको आम्हाला खेळाडू नाही, मोठ्या टीम आहेत, हे आहे ते आहे, मात्र एंट्री टाकत नसताना देखील फायनल मारली. थँक्यू व्हेरी मच नरेश. आणि नरेश 2 मिनिटं मुलाखत द्यायची. थँक्यू रामशेठ पाटील यांचं धन्यवाद. नरेश कसं वाटलं फायनल, एवढं आयोजन, जेवण, सर्व आपण खेळणार नव्हतं ऍक्च्युली, काय म्हणणार आमच्या आयोजनाबद्दल आणि आयोजनाबद्दल आणि आयोजकांबद्दल? सर्वप्रथम किरणचा मी धन्यवाद करेन. त्यांनी मला जाणून इथे एंट्री दिली. लास्ट 3 आठवडे आम्ही खेळलो नाही, आम्हाला कुठे एंट्रीज नाहीत, आम्हाला घेत नाही बऱ्याच ठिकाणी. आणि थँक्स टू किरण, त्याच्यामुळे आज आम्ही इथे खेळलो आणि मजा केली आणि फायनल मारली. आणि सेकंड थिंग, आयोजन खूप छान आहे. हा 30,000चं आयोजन कुठल्याच अँगलनी वाटत नाही. खूप चांगली धावपट्टी, ग्राउंडमध्ये सगळा पट्टा 30,000ला कधीच नसतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवण, 40+ जेवण अवेलेबल करून दिला. नंतर त्याच्यानंतर सगळं संध्याकाळी केली पण 2-2 आली प्रत्येकाची. खरंच खूप आयोजन, असं आयोजन प्रत्येकाने करायला पाहिजे. मग 40+ क्रिकेट खूप पुढे जाईल. थँक्यू व्हेरी मच नरेश पाटील. जशी तुम्हाला एंट्री दिली तशी आम्हाला पण एंट्री द्या. हो नाही तर मग आम्ही तुम्हाला आम्हाला घेणार नाही असं. ओ नरेश पाटील, साडोची कॉमेंट्री कशी वाटली ते सांगा बरं एक मिनिट. नरेश पाटील तर साडो आहे, सागर पाटील कॉमेंट्री आवडली आहे. तर चला ही फायनल संपली आणि फायनल जिंकली बेलवली संघाने. सर्व प्रेक्षकांचा, खेळाडूंचा आभार मानत आहोत आणि ही स्पर्धा संपली असं मी जाहीर करतो. आणि मी देखील थांबतोय. आपण आता भेटणार पुढच्या वर्षी ही स्पर्धा पुन्हा एकदा घेऊन. अमित पाटील तुम्हाला नरेश पाटील शोधत आहेत, त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. हा अमित पाटील का नरेश?